आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. माई माई हा बोल पटकन. खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. काय झालं? आपण रोहिणीला वर पाठवलं, आठवते? काय आता ते प्रकरण मिटलं ना? नाही माई, तिची आई आली आहे तिला शोधत. इथे सामान वगैरे जाळलंय ना तिचं. हो मग जाऊ दे, मग कशाला काळजी करते. चल, ती नेमकं या प्रकरणाच्या वेळेला ती सुंदरी येऊन बसली. काय करते महामाया मला कळत नाही. उगाच कुठे गेली माझी लेक? तुमच्या छत्रछायाखाली ठेवली होती मी तिला. कुठे माझी रोहिणी? हे बघा प्लीज तुम्ही शांत व्हा. तुमची मुलगी सापडेल. नेमकं काय झालंय मला सांगा. 5-10 दिवस झाले किती फोन करते मी तिला, पण उचलत नाही ती. तिच्या मैत्रिणीला फोन केला तर बोलते गावाला गेलीये ती. कुठे माझी रोहिणी? सांगा ना कुठे? मैत्रीण? यांना कोणी सांगितलं असं आपल्याला? मॅडम, मी केलेला. तुम्हाला रोहिणीने सांगितलं होतं का ती गावाकडे जाणार आहे म्हणून? नाही. मग तुम्ही यांना खोटं का सांगितलं? नाही नाही, मला असं सांगायला सांगितलं होतं. कोणी सांगितलं होतं? सांगा ना, कोणी सांगितलं होतं? आठवत नाहीये का तुम्हाला? नाही आठवत आहे. इतका वेळ तर काढून चालणार नाही. चटपट काम उरकायला पाहिजे. माझा पहिला मंत्र तर धनंजयवर टाकलाय मी, आणि माझ्या डोळ्यांची आणि माझ्या स्पर्शाची जादू तर चालेलच, पण त्याच्या मनावर आणि त्याच्या बुद्धीवर कोणीतरी भुरळ टाकली पाहिजे. त्याला समजावलं पाहिजे की मी कशी योग्य आहे त्याच्यासाठी. तर कोण करेल मला ही मदत? कोणीतरी मला मदत केली पाहिजे त्याला सांगायला. त्याच्याशिवाय हे काय ग? काय बडबड करते स्वतःशीच? काही नाही हो काकू, मी स्वतःशीच बोलत होते. आयुष्याचं कसं होणार, काय होणार काहीच कळत नाहीये. आता एवढा नको विचार करू सायली. हे बघ, तू आधी हॉटेलमध्ये राहत होतीस आणि आता आमच्या या घरात आलीस. देव नेहमी चांगल्या कर्माची चांगलीच फळं देत असतो. तू पुरणपोळी खा. चिकन टिक्का किंवा तंदुरी मसाला हवाय मला आता. हे काय खायला लावतात यार मला? अगं नको संकोच करूस, खा ना. ओ प्रतिम चव आहे पुरणपोळीची. किती दिवसांनी घरचं अन्न खाल्लंय. आवडलीये ना? मग आता मनापासून खा, आणि अजूनही काही हवं असेल तर मला सांग, मी करून देईन. खातू आलेच मी. काकू, धनंजय सरांना आवडलं नाहीये ना मी इथे थांबलेली? अगं नाही, असं काही नाहीये. गेले काही दिवस इतक्या विचित्र घटना घडल्यात की कोणावर विश्वास ठेवायचा आणि कसा. अशा काहीतरी विचित्र कोंडीत सापडलेत धनंजय. त्यात सुंदरीनं केलेली जखम जिव्हारी लागली आहे त्यांच्या. सुंदरी? कोण सुंदरी? काय केलं त्यांनी काकू? मी मेली तरी काय, काही बोलत असते. अगं काही नाही, तुझा काही संबंध नाही त्या गोष्टीशी. हा, तू नको विचार करूस. तू पुरणपोळी खा. आलेच मी. वाकडं नाही, सॉलिड आहे माझं नशीब. कसं सुंदरीचं नाव बाहेर आलं ना. हळूहळू सगळ्यांची नावं निघते. आता तुम्हालाच मला मदत करायची आहे धनंजयच्या आयुष्यात शिरायला. हो ना काकू?
1 मिनिट, म्हणजे मला सतत गोडधोड खावं लागेल? नो वेज यार, मी हे मिळमिळत वगैरे नाही खाऊ शकत. एनिवेज, धनंजय, काय झालं? तुम्हाला आठवत नाही का कोणी सांगितले ते? नाही ना मॅडम, नाही आठवते. काय झालं? कसला आवाज आहे? का जमा झालं तुम्ही? हा, काय झालं? काय झालं? अहो शोधना माझ्या लेकीला कुठे गेली? अहो, उठून उभे राहा पहिले. असं पाया नाही पडायचं, पाया नाही पडायचं. नाही, गप्प गप्प, शांत शांत शांत, रडू नका. पाणी आणा ग कोणीतरी. बाय बाय. नकोय मला पाणी, मला माझी रोहिणी हवी आहे. बर बर बर, रोहिणीला आपण शोधूया. कुंदा, जा रोहिणीला बोलाव. जा बाळा. असं काय करताय? ती इथे पण नाही आणि गावाला पण नाहीये. मी जेव्हा तिच्या मैत्रिणीला फोन केला तेव्हा ती बोलली की गावाला जाते, सांगून गेलीये म्हणून. हो का? नाही, बरोबर बोलतायत माहित्या. यांनी जेव्हा यांना फोन केला होता तेव्हा यांनी सांगितलं की रोहिणी गावाला गेलीये. मी यांना विचारलं तुम्हाला कोणी सांगितलं, तर त्या म्हणाल्या की मला कोणी सांगितलं आठवत नाही. काय करायचं आता सांगा बरं. इतकी कामं असतात ना इथे, कोण येतं कोण जातं काही लक्षात राहत नाही. पण आपण शोधू. तुम्ही चला बरं, इथे तमाशा नको. जरा चला चला, आपल्या कामाला चला. चल ग चल. तू पण सुंदरी आराम कर जा. अहो पण माही, आपल्या प्रिमायसेस मधून एक बाई गायब झाली, तिला शोधायला हवं ना. सुंदरी, तुझ्या डोक्याला कमी ताप आहे का ग? तू नको पडूयात, तू चल बरं. चला ग. माई आठवलं मला. अहो माई, मला शीतलने सांगितलं होतं. शीतल, तुला सांगून गेली रोहिणी गावाला? शीतल बाळा, तुला सांगून गेली का ती? हा, मग मला का नाही सांगितलंस तू? पण माई, तुम्ही पण होता तिथे. असेल 100 माणसं येतात जातात. आता मी कुणाशी काय बोलते किंवा कुणासमोर उभी राहते आणि कुठली कामं, इतकी कामं असतात ना डोक्याला, मला नाही सुचत नाहीये, आठवत नाहीये. आणि ताई, मला एक गोष्ट सांगायची आहे तुम्हाला की आमच्या या कंपाऊंड मध्ये जेव्हा कामं करत असतात ह्या बायका, तेव्हा त्यांच्या जीविताची काळजी घेणं हे माझं कर्तव्य असतं. पण जेव्हा काम आटपून त्या जेव्हा बाहेर जातात तेव्हा त्यांच्या जीविताची काळजी त्यांनीच घेतली पाहिजे, नाही का? बरं, हरकत नाही. माझ्या मुलीसारखी होती रोहिणी. मी रोहिणीला असं वाऱ्यावर सोडणार नाही. मी शोधेन तिला. काय बोलताय तुम्ही? ती इथे पण नाही आणि गावाच्या घरी पण नाहीये. ती तुमच्याकडे राहते ना, तुमच्याकडे नोकरी करते. तुम्ही तर बोलता की आम्ही सगळ्यांची काळजी घेतो. मग तुम्ही का नाही शहानिशा केली? का केलं तसं? माहिती तुम्ही का केलं? अहो माई, काय करताय तुम्ही? चुकलं माझं. असं जर तुम्हाला वाटत असेल तर मी चुकले. त्या संपूर्ण चुकीची जबाबदारी मी घेते. मी काळजी घ्यायला हवी होती रोहिणीची. मला हे कळत नाही. अगं, तुमच्यासाठी मी माई आहे ना, तर मग आपल्या माईला सांगून जाता येत नाही तुम्हाला? काय करता आयुष्यामध्ये तर सांगत जा ना माईला. आता बघा बरं किती बालंट आलंय माझ्यावर. माई, अहो प्लीज, माई प्लीज तुम्ही रडू नका. त्या तुम्हाला उद्देश नाही बोललेल्या, प्लीज. आणि रोहिणी सापडेल.
शीतल, तुला काय सांगितलं होतं रोहिणीने? आठवलं? काही नाही, 10-15 दिवस गावाला जाऊन येते असंच बोलली ती. थोडी डिस्टर्बच होती म्हणून मी पण तिला काही प्रश्न नाही विचारले. मला वाटलं सांगायचं तेव्हा सांगेल ती. माई, मला राहून राहून असं वाटतंय की रोहिणी खोटं बोलते. ती नक्कीच कोणाच्या तरी दबावाखाली आली आणि ती खोटं बोलतेय माई. हा, पण इथे कोणाचा दबाव असणार ग? मला असं वाटतं आपण ना तिची खोली चेक केली पाहिजे. म्हणजे तिचं सामान, बॅग्स. नाही, पण ती गावाला गेली म्हणजे तिचं सगळं सामान घेऊनच गेली असेल ना. मला नाही वाटत तिचं काही असेल इथे. बरोबर. नाही मॅडम, तिची बॅग नाहीये, पण तिची पर्स इकडेच आहे. माई, मला असं वाटतंय की आपण तिची खोली चेक केली पाहिजे. आपल्याला नक्कीच काहीतरी क्यू मिळेल. चला आपण जाऊया. हो, चला 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 मला बघूयाच, आपण बघूया. शीतल, काय प्रकार आहे हा? कुठून आलं ते सामान? माहित नाही, मला काही सुचत नाहीये. मी तिचं सगळं सामान जाळलं होतं, पण तिची पर्स दुसऱ्या खोलीत राहून गेली बहुतेक. तिला या प्रकरणापासून दूर ठेवलं पाहिजे, मात्र दूर कुठेतरी जाऊन पोहोचेल ती. या मॅडम. ही बघा, ही रोहिणीची पर्स. आणि मॅडम ही बघा, रोहिणी इथे झोपायची आणि मी इथे झोपायची. एकाच रूम मध्ये होतो आम्ही. माई, याच्यात आधार कार्ड, महत्वाचे डॉक्युमेंट्स आणि पैसे सगळंच काही आहे. म्हणजे मला असं म्हणायचं की एवढं सगळ्या महत्वाच्या गोष्टी असताना पर्स घेऊन का जाईल ना रोहिणी? काय म्हणायचंय नेमकं तुला? ती कुठल्या प्रॉब्लेम मध्ये तर नसेल ना? आता काय करायचं? रोहिणी! मावशी, प्लीज प्लीज तुम्ही शांत व्हा. हे बघा, रोहिणीला काही होणार नाहीये. मी काय म्हणाले, ती असू शकते प्रॉब्लेम मध्ये आहे असं म्हणाले का? आपण शोध लावतोय ना. तुम्ही प्लीज शांत व्हा. आणि काही झालं तरी माई आहेत ना आपल्या मदतीला. मग आता काय करायचं सुंदरी? मला असं वाटतं आपण पोलिसांना बोलवायला पाहिजे. पोलीस? पण माई मसालेमध्ये कधीच पोलीस आले नाही. पण याच्या आधी अशी ही घटना घडली नाही ना शीतल? पण माई, ऐक जरा शीतल. अगं, प्रत्येक गोष्ट घडण्याआधी नवीनच असते ना. नाही आलेत पोलीस आपल्याकडे आतापर्यंत, पण आता असं घडल्यानंतर येणं साहजिक आहे. पोलिसांना बोलूया. ताई, तुम्ही काळजी करू नका, बोलू. चल. नाही नाही नाही, कशाला पोलीस स्टेशन? तुझे मित्र आहेत ना धनंजय सर. त्यांना सांगूया आपण. त्यांची जास्त मदत होईल आपल्याला, नाही का? हा, हो हो हो. हॅलो, काय झालं?
ऑफिसर. बोलतोय, बोला. हो ऑफिसर, मी डीसीपी धनंजय यांच्याशी बोलू शकते का? बोला, बोलतोय. आम्हाला एक मदत हवी होती म्हणून फोन केला होता. काय झालं? ऍक्च्युली मी माई मसाले यांच्या वर्कशॉपला आली आणि इथे एक मॅटर झालाय. तुम्ही इकडे येऊ शकता का? ऍक्च्युली यांच्या वर्कशॉपमध्ये एक वर्कर गायब झाली, त्याच्याबद्दलच कंप्लेंट करायची होती. मॅडम, तुम्हाला जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये आधी मिसिंग कंप्लेंट लॉन्च करावी लागेल आणि प्रोटोकॉल असाच आहे. साहेब, माझ्या लेकीला शोधा होता साहेब. साहेब, कुठे गेली असं माझी लेक? मी तुमच्या पाया पडते साहेब, पण तिला शोधा हो. रोहिणी, बाळा कुठे आहेस ग तू? रोहिणी. हॅलो 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 हॅलो. हे बघा, तुम्ही आधी शांत व्हा. तुम्ही शांत व्हा, काही होणार नाही तुमच्या मुलीला. हे बघा, मी येतोय तिथे, मी येतो तिथे, पण तुम्ही आधी शांत व्हा. बाळा कुठे आहेस ग तू? रोहिणी, ये ना ग. तुझी आई तुझी वाट बघतीये ग रोहिणी. रोहिणी. दाखवा. सो तुमचं म्हणणं असं आहे की रोहिणी गावी गेलीये, बरोबर? हो. पण रोहिणी गावी पोहोचली नाहीये. पण एक मिनिट. सुंदरी मॅडम, मला सांगा, तुमचा ह्याच्याशी काही संबंध आहे का? नाही म्हणजे तुम्ही या माई मसालेचे काही असे पदाधिकारी किंवा बोर्ड ऑफ डिरेक्टर्स मध्ये काही आहात का? नाही सर. ओके. रोहिणीचे नातेवाईक किंवा मला माईंना भेटायचं. माई कुठे? चला, मी सांगते तुम्हाला. धनंजय, काय वाटतं तुम्हाला? ऍक्च्युली असं लगेच काही सांगता येणार नाही, पण नक्कीच काहीतरी गडबड आहे. गडबड? हो, पण हे बघा, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आम्ही त्यांना नीट शोधून काढू. हे बघा, आय नो की तुमचं नाव खूप मोठं आहे. त्याला धक्का बसणार नाही याची आम्ही काळजी घेऊ. आम्ही लगेच इन्व्हेस्टिगेशन स्टार्ट करतो. साहेब, मी तुमच्या पाया पडते हो, पण माझ्या लेकीला शोधून काढा हो साहेब. ताई 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 हे बघा, प्लीज तुम्ही असं काही बोलू नका, हात वगैरे जोडू नका. आम्ही पूर्ण प्रयत्न करू तुमच्या मुलीला शोधण्याचा. हो साहेब, हो. थँक्यू व्हेरी मच. मला काय म्हणायचं आहे की आलाच आहात तर प्लीज सुंदरीला भेटून जा. काय आहे ना, तुमच्यासाठी खूप केलं होती ना मी. स्वतःचं घर, संसार, इतकंच काय नोकरी सुद्धा सोडली तुमच्यासाठी. म्हणजे एवढं कोण करतं ना कुणासाठी. तर तुम्ही तिला न भेटता गेलात ना, बरं नाही दिसणार. प्लीज तिला भेटून जा. येतो. धनंजय,
गाडीत थांबा. थँक्यू. का खोटं वागताय तुम्ही? हो, एकीकडे सांगता तुम्हाला माझ्याशी काही एक संबंध ठेवायचा नाहीये आणि इथे तुम्ही मला प्रेमाने बोलताय, थँक्यू वगैरे म्हणताय. तुम्ही इन्व्हेस्टिगेशन करायला तातडीने आलात त्यासाठी थँक्यू म्हणते. ओके, असं वागायचं तर पण असंच वागव. इथे काय करतेस? नाही, मला वाटलं होतं तू शहर सोडून गेलीयस. तुझ्या बंगल्यावर गेलो होतो, कोणी नव्हतं तिथे, रिकामा होता. जिथे राहायला गेले तिथला ऍड्रेस सांगत नाहीयेस का? तर मी तिकडे येईन म्हणून ना? हो ना? त्यांनी तुम्ही असे का वागता ना, मला काहीच कळत नाही. तुमचं म्हणणं काय असतं, तुम्हाला सांगायचं काय असतं ना, ते काहीच माहित नसतं. हॅलो धनंजय काका. सावी, हे सावी, तू इथे काय करतेस? आलास इथे पण आलास आणि इथे काय करतेस? म्हणजे आम्ही सगळे इकडेच राहतो. भिकाऱ्यांसारखे. पर सावी बाळ, माई बोलवते ना तुला, आज जा. म्हणजे अरे आमचं अख्खं कुटुंब इकडेच राहतं भिकाऱ्यांसारखं.